Hi, hello everyone. Welcome to SATI Solutions. So today what we are going to discuss is about flowchart. So काल आपण अल्गोरिदम म्हणजे काय पाहिलं, ठीक आहे. अल्गोरिदम म्हणजे काय आहे? स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, ठीक आहे. हे आपण काल म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये सेशन 3 मध्ये पाहिलेलं आहे. सो एक्झाम्पल आपण काय बघू? टू ॲड टू नंबर्स है ना. आपण दोन नंबरचे ॲडिशन करायचे आणि कुठल्या तरी एका तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचे, ठीक आहे. तर व्हेरिएबलमध्ये म्हणजे काय, व्हेरिएबल वगैरे काय, हे सगळं विसरून जा. आपल्याला फक्त काय करायचं आहे, आता आपण असं करतो ना, एक्स, आता कधी असं पाहिलं असेल ना तुम्ही, एक्स इज इक्वल टू 10, वाय इज इक्वल टू 30, है ना. मॅथ्समध्ये सुद्धा पाहिलं असेल. मग तुम्ही काय केलं असेल, ॲडिशन करायची ह्याची, तर काय केलं तुम्ही, एक्स प्लस वाय केलं. हे कुठेतरी तुम्ही झेडमध्ये स्टोअर केलं, अशा पद्धतीने काहीतरी केलं असेल ना. हां, सेम आपल्याला अल्गोरिदम लिहायचं आहे त्याच्यासाठी. अल्गोरिदम टू ॲड टू नंबर्स. ह्यालाच प्रॉब्लेम स्टेटमेंट करायचं असेल तर काय प्रॉब्लेम स्टेटमेंट काय लिहू शकतो आपण? बघा, प्रॉब्लेम स्टेटमेंट, डिझाईन अँड अल्गोरिदम टू ॲक्सेप्ट टू नंबर्स, ठीक आहे, टू नंबर्स फ्रॉम द युजर अँड डिस्प्ले देअर सम. आता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टर्म आल्या? दोन नंबर्स युजरकडून घ्यायचे आहेत आणि आणि काय करायचे, त्याची सम डिस्प्ले करायचे. आता स्टेप नंबर वन वन काय येणार आपल्याला? आपण काय सांगितलं होतं? स्टार्ट, बरोबर का? स्टार्ट. मग स्टेप अल्गोरिदमची स्टेप काय येणार पहिली? हां, स्टार्ट. आता दुसरी काय असणार आहे? डिक्लेअर 3 व्हेरिएबल्स, नंबर 1, नंबर 2 आणि सम. नंबर वन म्हणजे दोन नंबर घ्यायचे आहेत ना. मग नंबर 1 आपण कशामध्ये घेणार आहे? num1 मध्ये. नंबर 2 कशात घेणार आहे? num2 मध्ये. आणि ह्या दोघांचं ॲडिशन कुठं करणार आहे? सममध्ये. त्यामुळे आपल्याला 3 व्हेरिएबल्सची गरज आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे डिक्लेअर केले आपण 3 व्हेरिएबल्स, नंबर 1, 2 आणि 3. तिसरं काय असणार आहे? आता हे फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवलेत. आपल्याला त्याची व्हॅल्यू पण घ्यायची आहे ना. सो काय केलं आपण? रीड फर्स्ट नंबर अँड स्टोअर इट इंटू नंबर 1. कळलं? म्हणजे आता आपण सपोज 10 रीड करून घेतला युजरकडून आणि तो कशात स्टोअर केला? ह्या नंबर 1 मध्ये, ठीक आहे. नंतर काय येणार? रीड सेकंड नंबर अँड स्टोअर इट इंटू नंबर 2. कळतंय? म्हणजे याच्यामध्ये 30 आपण घेतलं, तर हा कशामध्ये स्टोअर करणार आहे? नंबर 2. त्याच्यानंतर यांची ॲडिशन करायचे म्हणजे प्रोसेसिंग करायचे, बरोबर. कॅल्क्युलेट सम ऑफ नंबर 1, नंबर 2, हे नंबर 1 आणि नंबर 2 अँड स्टोअर द रिझल्ट इंटू सम. हो ना, आपण इथं सम डिक्लेअर केलं होतं. म्हणजे काय करायचं, ह्याची सम कॅल्क्युलेट करायची आहे, ॲडिशन कॅल्क्युलेट करायची आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेट ॲडिशन ऑफ पण लिहू शकता. असं नाही मॅन्डेटरी की कॅल्क्युलेट द सम असं लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या ओन भाषेमध्ये किंवा ओन तुम्हाला सेंटेन्स मेकिंग जसं करायचं तसं तुम्ही करू शकता. सो कॅल्क्युलेट द सम ऑफ नंबर 1, नंबर 2 अँड स्टोअर द रिझल्ट इंटू सम, ठीक आहे. मग ती कॅल्क्युलेट केल्यानंतर काय करायला लागणार आहे आपल्याला? डिस्प्ले करायला लागणार आहे, ठीक आहे. हे टोटल कसं केलं आपण? टेक्स्टमध्ये लिहिलं ना सगळं अल्गोरिदम. हे टेक्स्ट, वी यूज ओनली टेक्स्ट टू राईट अन अल्गोरिदम, डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ सम. जी काही समची व्हॅल्यू आली ती, आणि लास्टला काय करायचं आहे? एंड करायचं आहे. कळलं तुम्हाला? हे अल्गोरिदममध्ये आपण पाहिलं आणि आता आपण काय घेतलं? एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेतलं आणि त्याचा अल्गोरिदम लिहिला. ह्याचा फ्लो चार्ट, आता आपण फ्लो चार्ट शिकणार आहोत, राईट? फ्लो चार्ट. फ्लो चार्ट म्हणजे काय? इट्स नथिंग बट, आपण जे काही हे अल्गोरिदम प्लेन टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे, है ना. हे आपण कुठं कसं लिहिलं आहे? प्लेन टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे. सो हे प्लेन टेक्स्टमध्ये लिहिलेलं जे काही अल्गोरिदम आहे त्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करणं म्हणजे फ्लो चार्ट. कळतंय? सी, फ्लो चार्ट म्हणजे काय? व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन अल्गोरिदम, ठीक आहे. आपण पाठीमाग काय लिहिलं? है ना, हा अल्गोरिदम लिहिलेला आहे ॲडिशनचा. त्याचं आता व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर काय करायचं? ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतील? वेगवेगळे सिम्बॉल्स वापरावे लागतील. कळते? कुठले कुठले सिम्बॉल वापरायचे? तर प्रत्येक सिम्बॉलला काय आहे? मीनिंग आहे. एव्हरी सिम्बॉल हॅज अ मीनिंग. आता जसं की ओवेल आहे, हे असं, ठीक आहे. पॅरलोग्राम आहे, रेक्टँगल आहे, डिसिजन मेकिंगसाठी हा वापरतो. ॲरोज वापरतो आपण, है ना, कनेक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर अजून काय आहे? परत एंड आणि स्टार्ट आणि एंड करण्यासाठी हे 2 वापरायचे. कळतंय? हे असं आहे, म्हणजे हे सिम्बॉल्स आपण वापरणार, ठीक आहे. तर आपण आता सिम्बॉल्स आधी शिकू आणि मग काय करायचं? हा जो आपण अल्गोरिदम लिहिलेला आहे त्याला आपण कन्व्हर्ट करू ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये, ठीक आहे. किंवा आपण एक करू, सिम्बॉल्स सोबत आपण हे काय करू? ड्रॉ करू, ठीक आहे. पहिली स्टेप काय आहे?
स्टार्ट आणि एंड कशाने होतं मी सांगितलं होतं. स्टार्ट आणि एंड ओवेल शेप कळतंय. नंतर दुसरं काय, इनपुट रीड करून घ्यायचं आहे ना. कशातून घेणार इनपुट रीड करायचं असेल तर पॅरलोग्राम. इथे अजून लिहायचं आहे, बघू आपण फायनल डायग्राम. पॅरलोग्राम म्हणजे आता आपल्याला इथे इनपुट घ्यायचं आहे तर पॅरलोग्राम वापरणार. परत अजून एक इनपुट घ्यायचं आहे तर अजून काय येणार, इथे एक पॅरलोग्राम येणार. कळते. त्याच्यानंतर सम कॅल्क्युलेट करायचे म्हणजे काय, प्रोसेसिंग करणं. जेव्हा आपण प्रोसेसिंग करतो तेव्हा काय वापरायचं, रेक्टँगल वापरायचं. ठीक आहे. आणि आपल्याला आता फ्लो लाईन ही वापरलेलीच आहे आपण, ही फ्लो लाईन झाली आपली है ना. ॲरो वापरतो आपण. सो विदाउट ॲरो वी डोंट नो विच स्टेप कम्स नेक्स्ट. कळते का, हे आपण ॲरो वापरला असा म्हणून आपल्याला कळतं ह्याच्यानंतर ही स्टेप आहे, ह्याच्यानंतर ही स्टेप आहे. कळते. आता काय करायचं आपल्याला, त्याच्यानंतर सम डिस्प्ले करायची आहे. ठीक आहे. इथे आपण सम डिस्प्ले करणार आणि इथे परत एंड करणार. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून एक सर्कल असं वापरतात, कनेक्ट. आपण त्याला काय म्हणतो, सपोज एखादा आपला ग्राफ मोठा झाला है ना, कनेक्टर म्हणतो त्याला आपण. आता लेट्स से कुठलं तरी दुसरं एक्झाम्पल असेल आणि त्याच्यामध्ये खूप मोठं असं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होते. मग आता इथं एंड झाला, सपोज इथून अजून पुढे पुढे जायला लागलं असेल, इथं एंड नसतं झालं. तर मग आपण काय केलं असतं, ॲरो काढला असता. मग इथे काय केलं असतं आपण, इथे असं सर्कल काढायचा. आणि ह्याला आता सपोज काहीतरी आपण सर्कल असं काहीतरी ए केलं. तर इथून सुरू केलं ना आपण ए, तर त्याचं इथून पुढे सुरू करणार आपण जे काय असेल ते डायग्राम. सो ह्या सर्कल आपण काय म्हणतो, कनेक्टर म्हणतो. ठीक आहे. हे असं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. तर हेच आता बघा 1 बाय 1 आहे का. बघा इथे आपण काय केलं, ओवेल शेप आहे, पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम कधी वापरणार आपण, जेव्हा आपल्याला इनपुट घ्यायचा आहे है ना, किंवा डिस्प्ले करायचा आहे. पण प्रोसेसिंग करताना आपण काय वापरलं, प्रोसेसिंग करताना रेक्टँगल वापरला. स्टार्ट आणि एंड करताना काय केलं, ओवेल शेप वापरला. सो इथे आलं स्टार्ट है ना, पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, डिक्लेअर 2 नंबर्स. 3 नंबर्स झाले ना, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. नंतर थर्ड स्टेप काय आहे, नंबर 1 रीड करायचं. नंतर नंबर 2 रीड करायचं. 4 स्टेप कॅल्क्युलेट करायचं. इथं रेक्टँगल आला, नंबर 1 प्लस नंबर 2 कॅल्क्युलेट करा आणि डिस्प्ले करा. म्हणजे हा परत डिस्प्ले करताना काय वापरला आपण, पॅरलोग्राम वापरला. आणि लास्टला एंड. कळलं. म्हणजे हे काय झालं, स्टेप नंबर 1 2 3 4 5 6 झालं. ह्यालाच काय, हे जर तुम्हाला डेफिनेशन पाहिजे असेल प्रॉपर ना, तर ही डेफिनेशन आहे. फ्लो चार्ट इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एन अल्गोरिदम ऑर प्रोसेस. सो युझिंग डिफरंट सिम्बॉल्स जे की आपण वापरले अँड ॲरोज टू शो द सिक्वेन्स ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड टू सॉल्व अ प्रॉब्लेम ऑर परफॉर्म अ टास्क. है ना, सिक्वेन्स ऑफ स्टेप्स रिक्वायर्ड. ह्याच्यानंतर ही स्टेप करायची, ह्याच्यानंतर ही स्टेप करायची आहे, हे सगळं कळते. सो दॅट्स इट. काही जास्त मोठं नाही आहे फ्लो चार्ट म्हणजे. जे काय तुम्ही ते अल्गोरिदममध्ये पाहिलं तेच आहे. कळलं. ह्याला फक्त आपण काय केलं, ग्राफिकली रिप्रेझेंट केलं. आता बघा इंडस्ट्रीमध्ये काय होतं, रिअल टाईम इंडस्ट्रीमध्ये काय होतं. म्हणजे आपण जेव्हा IT इंडस्ट्री म्हणतो किंवा कंपन्याज आहेत मोठ्या मोठ्या ना, काय करतात, डायरेक्ट कोणच IntelliJ वगैरे जसं मी अल्गोरिदमच्या वेळी सांगितलं, डायरेक्ट कोणच ID ओपन करून त्याच्यामध्ये कोडिंग लिहायला सुरू करत नाही. बिझनेस टीम असते है ना, प्रोडक्ट ओनर म्हणू आपण त्यांना, प्रोडक्ट ओनर्स. तर रिक्वायरमेंट्स त्यांची काय करतात, ते रिक्वायरमेंट सांगतात. प्रोडक्ट ओनर असेल ते. बिझनेस टीम काय करते, सगळं अंडरस्टँड करून घेते. बिझनेस ॲनालिस्ट वगैरे सगळे जे असतात आहे ना. काही काही ठिकाणी प्रोडक्ट ओनर अल्सो गेट्स इन्वॉल्ड. तर सगळं त्याचं डॉक्युमेंटेशन रेडी असतं. डॉक्युमेंटेशन रेडी करायला लागतं. ठीक आहे. डॉक्युमेंटेशन रेडी करावं लागतं. डॉक्युमेंटेशनमध्ये मग तुम्हाला काय काय फीचर्स पाहिजेत ते, मग त्याला आपण काय म्हणतो, BRD है ना, बिझनेस रिक्वायरमेंट जे असतील ते डॉक्युमेंट सगळं
करायचं. त्याच्यानंतर ते सगळं हे कसं आहे नॉन टेक्निकल असेल, मग ते टेक्निकल डॉक्युमेंटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. म्हणजे जे आपली टेक्निकल टीम आहे ती, है ना, सगळ्या कसं ते अचीव्ह करायचं आहे, नवीन एखादं फीचर ॲड करायचं कसं ते अचीव्ह करायचं आहे, ते सगळं डॉक्युमेंटेशन होतं. परत त्याला काय करतात वेगवेगळ्या टाईपचे फ्लो चार्ट करतात, सिक्वेन्स डायग्राम्स काढतात, वेगवेगळं. ठीक आहे. भरपूर डायग्राम्स आहेत, डेटा फ्लो डायग्राम्स हे सगळं ऐकलं असेल तुम्ही कॉलेजमध्ये असताना, आहे ना. सो हे काढण्याचं डेटा फ्लो डायग्राम म्हणा किंवा हे कशासाठी काढतो आपण? कारण जेव्हा आपण एखादी इमेज बघतो ना, जास्त करून आपल्याला इमेजमधून लक्षात राहतं गोष्टी, है ना. तर मग काय होतं ह्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन केलं, की फ्लो कळतो, कुठून कसा गेलाय, काय गेलाय. सो हे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज अल्गोरिदम आणि फ्लोचार्टमध्ये काय मोठा डिफरन्स आहे का? फ्लोचार्ट ग्राफिकली रिप्रेझेंट करतो आपण कशाला? अल्गोरिदमला. दॅट्स इट. मग त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे सिम्बॉल्सचा यूज करून ते करायचं आहे. समजलं? आय होप तुम्हाला समजलं असेल. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॉफ्टवेअर्स व्हॉट इज सॉफ्टवेअर त्याचे क्लासिफिकेशन बघू आणि कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये कोणते सॉफ्टवेअर्स बनवले जातात, कोणत्या टाईपच्या सॉफ्टवेअरमध्ये कोणते आपण सॉफ्टवेअर्स बनवलेले आहेत आता, अवेलेबल सुद्धा आहेत, है ना? ते सगळं बघू. थँक यू.